आजच्या बैठकीमध्ये 21 ते 22 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला गेलाय। मनसेच्या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिलेली आहे। लोकसभेबाबत राज ठाकरे चर्चेतून निर्णय घेतील असं देखील मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। तर कुणी कुणाच्या मंचावर गेल्यानं किंवा शिट्टी मारल्यानं युती होत नाही। भाजपसोबतच्या युतीच्या चर्चांवर बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। साधारणतः 21-22 मतदारसंघाचा आढावा पूर्णपणे घेण्यात आला। सर्व पदाधिकारी, तिथले उपसंघटक, संघटक आणि समन्वयक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष अशा सगळ्यांशी त्यांनी आढावा घेतला राजसाहेबांनी। आणि त्याच्यानंतर नेमकं आपल्याला काय करायचं आहे, पुढची वाटचाल कशी करायची आहे, त्याची आता वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्याच्यावरती आता नेते मंडळींसोबत त्यांचं चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पक्षाचा निर्णय घेतला जाईल। एखाद्या व्यासपीठावरती आम्ही जाणं याचा अर्थ युती होते असं होत नाही। कोणीतरी डोळा मारणं, कोणीतरी शिट्टी म्हणजे टाळी देणं याने युत्या होत नाहीत, किंवा पेपरमधून बोलणं आणि युत्या होत नाही। प्रत्यक्षात चर्चा विनिमय झाल्यानंतरच त्याच्यावरती निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे अजून काही निर्णयप्रत काही आलेले नाहीत, परंतु पाहू।